त्याच्यामध्ये विकेट देखील घेतले एक आणि महत्त्वपूर्ण फलंदाज श्रीकांतला बाद केलं आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. जेव्हा मॅच ही संपेल तेव्हा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नंतर घेऊन जा. पहिलं आपण जायचं मैदानामध्ये जिथे बोत्रेवाडी टीम आणि सांबुरवाडी टीम या दोन संघाच्या दरम्यान सेमीफायनलची मॅच आपण पाहणार आहोत. चला 3 षटकांचा मॅच आहे आणि मॅचला होती सुरुवात. एक जबरदस्त आयोजन आपण आमच्या समेत एक बहारदार पहाडी आवाज आपण ऐकतोय असे आमचे सहकारी मित्र पहाडी आवाज आपण ऐकतोय. आदर्श सुरेश यांच्या जबरदस्त या प्रेक्षकांना अगदी त्याने वेळ लावलाय. परंतु सेमीफायनलची मॅच कोण वेळ लावल, कोणता संघ अगदी एक पाऊल पुढे जाईल आणि एका ट्रॉफीचा हकदार होईल. मॅचला होती सुरुवात. टॉस जिंकला इथे. प्रथम आपण पाहिलं तर सेमीफायनलचा बोत्रेवाडी टीम न घेतले फिल्डिंग आमंत्रित केले यजमान टीम सांबुरवाडी टीमला आणि ती टीम सज्ज होती खेळण्यासाठी. जबरदस्त आपण मागच्या मॅच मध्ये लो स्कोरचा मॅच मोठा होत गेला. मोठा अगदी नाही तर शेवटच्या 2 बॉल पर्यंत मॅच गेला आणि ती मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खूप काही सांगून गेलं, खूप काही शिकायला मिळालं खेळाडूंना, खूप काही पाहायला मिळालं आणि चर्चा झाली त्या मॅचची. रंगवली गेली आदर्श सूर्यांची आणि मॅचला होती सुरुवात. सेमीफायनलची मॅच बोत्रेवाडी विपक्ष जांभुर्डे टीम. पहिला मॅच खेळली होती बोत्रेवाडी टीमनं कम्मालीची. आपण पाहिली तर गलमेवाडी टीमला देखील पद्मा पराभूत केलं. त्यानंतर सेंडेवाडी टीमला पराभूत केलं आणि आता ते खेळण्यासाठी सज्ज आहे. 3 षटकांचा मॅच. पहिला बॉल ट्रॅव्हल होतो एक बॉलर अमोल आणि स्ट्राईक एंडला विशाल आणि त्याच्या साथीनं आपण बघतोय नितीन. पहिला बॉल पहिला बॉल पहिला बॉल पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. अगदी आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती और ते विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पहिला बॉल. सेमीफायनलची मॅच कोण घेऊन जाईल हे दुपारच्या सत्रामध्ये. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला बॉल रॅपिड गतीने खेळला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चांगली फिल्डिंग होती आणि मिळते ती सिंगल एक. आता प्रत्येक आपण पाहिलं तर आयोजक कमिटीचा हा मॅच आपण पाहतो टाळ्यांचा कडकड आवाज नक्कीच प्रत्येक बॉलवरती प्रत्येक रनवरती येईल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. मोठी फटके तितकंच महत्वाचं असणार आहे. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा तयार होतोय गोलंदाज समोर. पहिल्या बॉलवरती आले ते सिंगल खातो गोल श्री गणेशा. दुसऱ्या बॉलवरती वेगवान फटका और द कव्हर हेड. बॉल चालला इथे गोली सारखा ठिचक्या चौकार ठगडी. नाद नाही ज्या शर्यत या गाडीला टॉप नाही, ज्या गाडीला फर्स्ट नाही, ज्या गाडीला सेकंड नाही, डायरेक्ट राफाटणी चालते असा गाडा म्हणजे बैलगाडी शर्यत. हो बॅक ऑफ द लाईन बॅक ऑफ द लाईन. बॉलचा टप्पा खाल्यानंतर अगदी वेगानं चाललंय. व्हेरिएशन ठेवले बॉलवरती नजर ठेवले टप्प्यावरती चांगलं नियंत्रित करत असताना गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती तरी चौकार आला. दुसरा बॉल थोडीशी अधिकशी उचली आणि बॉल आलाय तो डट बॉल. यजमान बनमान मेहमान अशी आपण मॅच पाहतोय. डॉट बॉल फिकावं लागतील. दोन्ही संघ तुल्य बोलले. एका बाजूला मेहमान एका बाजूला यजमान सध्या फाईट करत असताना या मॅच मध्ये. ओ हो दांडी 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 गुल गोलंदाज कुल फलंदाज जाओ भाई जाओ. क्या है आपका काम बजाओ डीजे.
तर बकासूरचं खूप मार्केट आहे. बकासूर सरपंच ज्याची आपण पाहिली तर जबरदस्त बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये एक नावकीत नाव म्हणजे बैल तो बकासूर. नेक्स्ट बॉल तयार बॉलर. हो 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 चंद्रयान 3च्या भेटीला चाललोय. किती क्षेत्ररक्षक धापल अगदी मुंग्यांसारखे आले आणि जसा बॉल पडला हातामध्ये बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेत. कमालीची ओव्हर, कमालीचा बॉलिंग स्पीड, कमालीचं क्षेत्ररक्षण. गोलंदाजाला काय हवं असं वाटतं, गोलंदाजाला क्षेत्ररक्षण चांगलं हवं असं वाटतं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, गोलंदाजीची ऊर्जा वाढते आणि आपण पाहतोय सेमीची मॅच, सेमीफायनलचा थरार ठोक डीजे. ट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज झालाय. कमालीची आपण मॅच पाहतोय. मॅच मध्ये रंगतदार निर्माण होतीये. जर दुसऱ्या बॉलवरती अटॅक केला होता त्यानंतर कमालीची गोलंदाजी. ओ बॅटची कडा घेतली गेली आहे आणि फलंदाज इथे स्टंपिंग आउट झाला आणि ओव्हर हॅट्रिक झाली इथे. कमालीची बॉलिंग अटॅक आता बॅक टू बॅक 3 गडी कोसळले. घर फिरला की घराचे वासीबट फिरतात आणि हेच सांगत असताना गोलंदाज तेरे अंके नेहमी मेरा क्या काम है आणि तेच गोलंदाजाने काय कमालीची गोलंदाजी दुसऱ्या बॉलवरती चौकार जरूर लगावला आणि त्यानंतर कमालीची आपण बॉलिंग अटॅक पाहिली. धावा झाले स्कोर कार्डवरती आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम जांभूलवाडी संघ मात्र पोहोचतायची पण टीम फक्त 5 धावेवरती. षटकाची झाली समाप्ती. दुसऱ्या बॉलवरती आला चौकार. 4 चेंडू निर्धाव टाकले, त्याच्यामध्ये 3 विकेट. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली आहे. सध्या आपण अमित यांनी काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. मॅचमध्ये मजा नाही आहे आतापर्यंत कारण का फक्त 5 धावा झाल्यात. पोलर सेकंड आपण पाहतोय ओव्हर. प्रशांत पिवनचं षटक संपलंय. पॉवरफुल बॉलिंग, एक पॉवरफुल षटका चौकार जरूर आला परंतु आता मात्र थांबवलं गेले. बॉलर तयार. फुल टॉस बॉल होता आणि तो चाललाय ते ऑन साईडला. चांगली फिल्डिंग होती. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचं घेतलंय जोखीम. बघता रनिंग कमी पडली. भाग मिल्का पर भाग ही नहीं और भागते समय हो चुके आउट. तब तक हम यूं जाएंगे और यूं आएंगे. ठीक है. षटक झाले होते परंतु या 4 बॉलमध्ये एकूण 4 फलंदाज बाद झालेत आणि काय दादागिरी दाखवली आहे टीम इथे बोत्रेवाडी टीमनं. कमालीचा खेळ केला. आतापर्यंत फक्त 6 धावा दुसऱ्या रनसाठी गेली. कॉलिंग नव्हती, डोळ्यातला इशारा नव्हता, तुमचं वेट वॉच या सर्व काही गोष्टी संपन्न होतात. तुम्हाला धाव घ्यायची असेल तर येस, नसेल घ्यायची असेल नो आणि त्यातलं काहीच नसेल तर वेट. या 3 गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागतो परंतु विचार केला नाहीये. तुम्हाला विचार बदलावा लागतो. इथून पुढे तर टॉप गिअर टाकावं लागेल परंतु टॉप ऑर्डरचे फलंदाज हा ऑर्डर पूर्ण कोसळलेला आहे आणि सध्या आपण पाहिलं तर लो ऑर्डरमध्ये बॅटिंग होणं तितकंच महत्त्वाचं आहे. धावा 1 निवडेल. टीमचे टोटल 7 धावा. 4 फलंदाज अगदी एकाच्या पाठोपाठ जशी मुंग्यांची लाईन लागते तशी मात्र अगदी लाईन लागली गेली आहे. अंदाधुंदी फायरिंग करण्याचा प्रयत्न परंतु ऑस्टिपच्या बऱ्याचशा गाईडलाईनच्या बाहेर. धाव मिळते ते 1. धावा झाल्या 8. कोणाला 2 संघांची बसली गाठ, कोणाची लागेल वाट, कोट मांडील या मॅच मध्ये सेमीफायनलच्या थाटमाट कारण का थाटमाटाची मॅच आहे. बॉलर तयार. फुल टॉस बॉल वरती आले. न 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 no chance going it is a S-Bank maximum lelakka dechakka togdije. या पॅडनचं नाव आहे अक्षय. या पॅटर्नचं नाव अक्षय. बरोबर मगाशी म्हटलं ना दिलकुमार ना अमिताभ बच्चन, हम सीधे साधे अक्षय.
अक्षयने टोकलाय. षटकार धावांची गती वाढवली आहे. आणखीन एक रफाट, आणखीन एक तडका. बॉल चालला इथे. बुम 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 बम बम का बॅगेट्स 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 बॅगेट ठोकलाय. अजून एक षटकार. बाकासुर बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 2 बॅक टू बॅक छक्कार. भावा भावा बेकार मारतोय भाव रागा उन्हामध्ये खेळतोय सध्याने. धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. 21 धावा. मॅच रपांटा बोत चालले. सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचा मॅच रंगमंच. लेटकट खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने स्ट्रोक तर बनवला होता, परंतु बॅट बोलतो तसं नाहीये. आलाय तो डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकली अक्षयनं. जबरदस्त फॉर्म मध्ये, जबरदस्त रिबात मध्ये, जबरदस्त बस मध्ये. ते मॅच चालल्या. मॅच मध्ये आपण पाहतोय यजमान बडा मेहमान टीमचे टोटल आपण पाहतोय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत त्या 21 धावा. कमालीचं हे षटक. ओ माय गॉड, ना मुन्ना ना, ऐसी गलती कभी मत करना. बॉल आपण पाहिलं तर अधिक उचलेचा थोडासा बिग बॉम्ब सर. आणि पाहिलं तर धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. डबल दुक्का, डबल डू. आता पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॉट बॉलची होती सांगता, ओव्हरची होती समाप्ती. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर धावा झाले स्कोर कार्ड वरती. प्रथम बॅटिंग करत असताना 4 गडी अगदी सस्त्यामध्ये बदलल्या आणि धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. त्याकडे 22 धावा. जे करायचं आहे ते अक्षयला करायचं आहे. अक्षय मैदानामध्ये थांबला तर अक्षय बॅटिंग करू शकतो. त्याला स्ट्राईक घेणं तितकाच महत्वाच्या साथीने आपण पाहतोय फलंदाज यस विशाल. हा पाहिलं तर अगदी सुरुवातीला ओपन करण्यासाठी. मधले फलंदाज टॉप ऑर्डर थोडासा कोसळला गेला. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग झाली नाहीये, परंतु लोअर ऑर्डरमध्ये अक्षयनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. 22 धावा. आता 22 धावांच्या 32च्या 42 कशा होतील याच्याकडे लक्ष दिलं. मॅच मध्ये रफ अँड टफ क्वालिटी ठप होईल मॅच. बदर तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. व्हाईटची डिमांड येते, व्हाईटची मांग येते, पण नाही रे भावा, मारावं लागेल तुला. हे नाही. हा बॉल चांगला आहे. 3ऱ्या षटकाचा स्पेल तयार झाला आणि पुन्हा एकदा आपण अक्षयला पाहतोय. सकाळपासून चांगली गोलंदाजी केली, चापट मारली आहे आणि एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल चाललाय. 2 धावेसाठी 2 धावा तर निश्चित रूपाने मिळायला गेले. 2 धावेच्या मदतीनं आपण अक्षयची जर हाईट फॅक्टर पाहिला तर नो स्ट्राईकला त्याची हाईट फॅक्टर बॉल बॅलन्स खूप चांगला आहे. टीमच्या टोटलमध्ये पाहूया त्या 24 धावा स्कोर कार्डवरती आमच्या समिती आपण पाहतोय. जबरदस्त आजच्या दिवसामध्ये समालोचन करत असताना आदर्श सूर्यवंशी आमच्या समेत जोडले गेलेत. धावा झाले ते 24 धावा. सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचा मॅच, सेमीफायनलची क्वालिटी क्रिकेट. बदर तयार. इथे मोठा फटका सजवला गेलाय. ओ माय गॉड, डायरेक्ट हातामध्ये पण बाउन्स बॉलला फील्ड केलं आणि तोपर्यंत एकच धाव मिळते. आतापर्यंत 2.3चा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. प्रथम बॅटिंग करत असताना 25 धावा. धावा जमवायच्या आहेत तुम्हाला. 35 ते 40 धावा जमवा. मॅच मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने फाईट कराल, कारण का बोत्रेवाडी टीम आपण सकाळपासून पाहतोय चांगल्या टीमशी इथे खेळलेत. चांगल्या टीमला त्यांनी पराभूत केले. त्यांचा एक्सपिरियन्स दांडगा आहे. इथे जर जांभूळवाडी टीमला मॅच जिंकायचं असेल तर एका दोन मोठे फटके येणं तितकंच महत्वाचं आहे. ती कॅपॅसिटी अक्षय टू अक्षय सध्या आपण पाहतोय अक्षय करू शकतो ते. ओ माय गॉड, पराचा बॉल आपण पाहिलं तर उचलीचा व्हाईटचा बॉल आला. कॉल आला पंचांचा. कॉल आपण पाहतोय सकाळपासून बम दिला आणि हा अशा पद्धतीने परत तुम्ही या इनिंग्समध्ये या ओव्हरमध्ये बॉल हाताळू शकत नाहीये. एक्स्ट्रा रन मिळाली गेली आहे. तर फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु आतापर्यंत जोड गेली. वाईट खराब कामगिरी सध्या करत असताना 3 बॉल तर खूप चांगले टाकले होते, कारण का 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि आता थोडेसे लेंथ बरकटली. यावेळी पाहू शकाल तुम्ही बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेला आणि एकच धाव मिळते तिथे. भाई एका दुक्का से काम नहीं चलने वाला, एका दुक्का से दाल नहीं गलने वाली है. मैच को जीतना है, फाइट अच्छा करना है,
तो अच्छा टोटल भी खड़ा करना ये बहुत महज जरूरी है इस मैच में। एक सिंगल आली आहे टीमची टोटल 28 धावा। आता पाठीराखे देखील हेच म्हणत असतील गेला पाहिजे, बाहेर गेला पाहिजे, एखादा तरी गेला पाहिजे आणि ती क्षमता आहे अक्षयकडे। ओ जाग्यावरून फुटवरचा वापर नाहीये, फुटवरचा तुम्हाला वापर करावा लागतो, इथे फुटवरचा वापर नाहीये। आणि ती एक सिंगल एस्टिरेशन केली आहे चूक। 29 धावा स्कोरकार्डवरती। मारला षटकार तर होतील 35, मारला चौकार तर होतील 33, आल्या 2 तर होतील 32, 31 आली सिंगल तर 30, नाही झालं काही तर काहीच नाही। हा टार्गेट सेट करणारा बॉल आहे। बॉलर तयार, फुल टॉस, हा मेजवानी होता आणि ती मेजवानी जातीय वाया आणि धावा झाल्या स्कोर गार्ड वरती। एक धाव तर जरूर मिळते डिक्लेअर झोन मध्ये। 30 धावा स्कोर गार्ड वरती, 31 धावांची आवश्यकता आणि कशा पद्धतीने 31 धावा जमवल्या जातील बोथरोडे टीम। चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया, जिथे टीमचे टॉस घेतील आई प्रतिष्ठान गरमीवाडी त्याच्या विरोधामध्ये भैरवनाथ इलेन वरेकरवाडी आणि त्याचा टॉस करूया आपण। या ब गटामधली पहिली मॅच मध्ये भैरवनाथ 11 वरेकरवाडी या दोन संघाच्या दरम्यान इथे केले जाईल टॉस। गलमेवाडी विपक्ष भैरवनाथ 11 वरेकरवाडी या दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचा आहे। इथे नाणेफेकीचा कौल उडवला जाईल आणि लगेचच नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत। क्रमांक ब आणि गटातील मात्र पहिले मॅच लगेचच आपल्या भेटीला येईल, जिथे आपण पाहिलं तर आई प्रतिष्ठान गलमेवाडी विपक्ष भैरवनाथ 11 वरेकरवाडी दोन्ही संघांदरम्यानची लढत असेल। चला दोन्ही कर्णधार आपण यायचं आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे, वेळ घालवायचा नाहीये। अंतिम कॉल असेल आपल्या टीमला, दोन्ही टीमला विनंती असेल आई प्रतिष्ठान गलमेवाडी विपक्ष भैरवनाथ 11 वरेकरवाडी दोन्ही संघ कर्णधार यायचा आहे। तर चला लगेच टॉस करून घ्यायचा आहे तिथे, कारण की जास्त वेळ घेऊ नका। आदर्श चला यायचं आहे कर्णधार आपण या लवकर। समोर समोर सेमी फायनलची मॅच आहे, कारण का प्रत्येक बॉलचं इक्वेशन देणं ते देखील चला स्पीड या लवकर या, विनंती असेल। चलो भाई क्या कर रहा है दादा, एवढा टाइम नाही दिला जाईल, कारण काही धावतं पळतं एक दिवसाचे क्रिकेट आई आहे। प्रतिष्ठान गलमेवाडी विपक्ष भैरवनाथ 11 वरेकरवाडी या दोन्ही संघांना टॉस उडवला जातोय। चला लवकर यायचं आहे कॅप्टन, विनंती असेल। तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो आणि सेमीफायनलचा मॅच समोर चालू आहे आणि जबरदस्त मॅच या टॉस हंगामामध्ये इथे उडवला जातोय। कॉल कोण करेल? नक्कीच वाडी कॉलीत आणि ते नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय वरेकरवाडी टीम। आपला निर्णय कळवायचा आहे लगेचच। क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गलमेवाडी टीमला। नेक्स्ट मॅच साठी आपल्याला असतील शुभेच्छा। मान्यवरांना देखील विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। पुन्हा एकदा जाऊयात ओ टू दी कॉम बॉक्स उमेजी सावंत सर, थैंक यू सो मच। तो चलते दोस्तों इंदिरा की तरफ, जो कि बनाने रन 31 रन और 31 रन का किस तरीके से पीछा करेंगे अभी बल्लेबाजी करने वाली टीम बोत्रेवाड़ी पर। जाम्बूवाड़ी टीम पहली गेंद डालने के लिए तैयार। पहली गेंद को यहाँ पे सम्मान दिया, देखिए अच्छी गेंद थी और अच्छी गेंद को सम्मान देना भी बहुत बहुत जरूरी रहता है। और वही किया यहाँ पे एक बल्लेबाज ने, जो कि बाई हाथ के बल्लेबाज है प्रशांत, जिन्होंने सुबह से क्या कमाल की बल्लेबाजी की। एक मैच में 49 रन और एक मैच में 22 रन बनाए थे और उसके साथ ही साथ जय, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की, चेचित का साथ दिया है इस प्रतियोगिता में। इस बार देखिए आड़े बल्ले से खेला गेंद जाएगी 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 6 रन के लिए 6।
बल्लेबाज जिन्होंने काफी बल्लेबाजी अच्छी की है। दूसरे गेंद के ऊपर छक्का डाल दिया। छक्के के साथ टीम का खाता खोलता हुआ 31 रन बनाने हैं मात्र 18 गेंदों में। दूसरे गेंद के ऊपर काफी अच्छा बहारा किनारा लगाता पर बिल्कुल एक सिंगल मिलेगा। इस दौरान टीम का टोटल होता हुआ 7 रन। अच्छी गेंदबाजी भी कहूँगा महेश आदर्श करते हैं। गेंदबाज तो काफी अच्छा होगा। गेंदबाजी करने वाली टीम हमारे यजमान टीम जी जिन्होंने का रन नहीं बनाए ज्यादा पर अच्छे काम करेंगे, अच्छी फील्डिंग, अच्छी गेंदबाजी तो इस मैच में वो जीवित रह सकते और वापसी कर सकते। ओ देखिए डांसिंग डाउन द विकेट और लेग स्टंप पे काफी बार गेंद जाते हुए हमारे अंपायर वहां पे खड़े हैं और बिल्कुल उन्होंने कहा कि ये गेंद खराब है और अतिरिक्त रन का टीम का टोटल होता हुआ 8 रन। 2 गेंदों का फिलहाल तीन गेंदों का मैच खत्म हो चुका है। 8 रन स्कोरकार्ड के ऊपर हो चुके हैं। प्रशांत अच्छे फॉर्म में है, रिदम में है, मौसम में है और इनके रडार में गेंद ना देना भाई। रडार में देंगे तो आप छक्का खोएंगे, वो छक्का लगा सकते हैं। गेंदबाज अक्षय जिनके पास उनका बॉडी बैलेंस अच्छा है, हेड भी अच्छा है। ये देखिए फुल टॉस गेंद थी, कैच की मांगे पर वहां पे खिलाड़ी नहीं है, थोड़ा सा लंबा सफर है पर फील्ड में यहाँ पे तैनात देखिए फील्ड भी अच्छे होते हुए लॉन्ग ऑन का खिलाड़ी बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑफ तक आते हुए तब तक 2 रन आसानी के साथ मिल चुके और टीम का टोटल हो चुका है फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। जय दूसरे नॉन स्ट्राइक के ऊपर क्या खास किया है इस खिलाड़ी ने, प्रशांत ने अच्छी बल्लेबाजी की है पर विकेट लेना इस दौरान बहुत इस समय जरूरी। लेग स्टंप के बाहर मिलेगा एक सिंगल और 20 रन की अभी आवश्यकता है। गेंदें हो चुकी 4। ये भाई ऐसी गेंदबाजी नहीं चलेगी। मैच को जीतना है तो अच्छी गेंदबाजी और उसका फील्डिंग बहुत अच्छा होना जरूरी है। अच्छी गेंदबाजी नहीं देखने के लिए मिलते हुए पर प्रशांत जिन्होंने क्या कमाल की बल्लेबाजी इस मैच में की है। इस बार देखिए लिटकट खेला है, स्कोर के पास अभी कोई खिलाड़ी नहीं, गेंद जाती हुई सीधी सीमारे के तक दन दन करते पर मिलेगा। उनका हो चुका है मोए मोए और मिलेगा 1। देखिए इतने अच्छे क्रिकेट खेलते हैं, इतना बढ़िया शॉट खेलता है और वो चौवे कभी कभी छक्के जाते हैं, इतने बड़ी दूर जाती है पर केवल मिलता है आपके खाते में 1 रन और वैसा ही हुआ, एक सिंगल मिला। गेंद हो चुकी है 5, बिल्कुल 5 गेंदें हो चुकी है सिंगल के साथ। टीम का टोटल 12 रन। अभी भी 13 गेंदे 17 रन की आवश्यकता। मैच है दोस्तों, विकेट लेना बहुत जरूरी। अक्षय फिर एक बार तैयार, सामने प्रशांत। ये क्या कर रहा है गेंदबाज, क्या कर रहा है आप? वाइड गेंद, ऐसे नहीं चलेगा दादा, ऐसे नहीं चलेगा। आप बहुत ही बढ़िया है, आपकी पर्सनालिटी, आपकी बॉडी अच्छी है पर गेंदबाजी अच्छी करना बहुत जरूरी है। प्रशांत जिन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी। ये देखिए ओ माय गॉड, जिनका कैच छोड़ा भाई किसी का, ये कैच लेना बहुत ही इंपॉर्टेंट था। ये कैच होता था तो शायद ये मैच भी बन सकता है। एक ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल हो चुका है बनाना 31 और हो चुके 14। हम यू आएंगे और यू आएंगे और यू जाएंगे, तब तक डीजे की रन की आवश्यकता। कमाल का यह मैच होता हुआ अभी तक देखिए राज को अभी तक स्ट्राइक नहीं मिले पर जो भी खेले 6 गेंदे प्रशांत ने खेले और 6 गेंदों में रन बन चुके हैं, 3 एक्स्ट्रा रन आ चुके हैं। टीम का टोटल हो चुका है फिलहाल एक छक्के के साथ 14 रन। गेंदबाज तैयार। ये देखिए फ्लिप के आसानी के साथ इस गेंद को भेज दिया, चली रे गेंद सीधे पेड़ की तरह और इस छक्के के साथ अच्छा अनुमान बल्लेबाज का। टीम का टोटल का मैच अच्छी बल्लेबाजी होती हुई मैदान के अंदर। प्रशांत के कमाल के खिलाड़ी जब जाएंगे तो हाथ मिलाइए। फिर एक बार देखिए उड़ाया साइड के ऊपर, नो 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 चांस, गोइंग 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 गोइंग। डीजे अपने बहुत ही बढ़िया डीजे ऑपरेटर हमारे साथ हम WTC लाइव के माध्यम से मैच पूरे देख रहे हैं। कैमरा मैक्स पूरे ये गए और उनके भी काफी फोकस लेंस काफी अच्छे देते हुए छक्के के साथ बैक टू बैक 2 छक्के लगाने के बावजूद टीम का टोटल हो चुका है फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 26 रन।
अभी भी यहाँ पे 11 रन की 5 रन की आवश्यकता है विशेष मैच इस मैच में। फिर एक बार देखिए हल्के हाथों से खेला ऑन द राइस शॉट और उसी के साथ लॉन्ग ऑन के खिलाड़ी के पास गेंद जाती हुई अतिरिक्त रन मिलेगा और अतिरिक्त रन के साथ टीम का टोटल फिलहाल हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर 27 रन। अभी भी गेंदे काफी है दोस्त और 9 गेंदे और जीतने के लिए 4 रन की आवश्यकता और पहली बार स्ट्राइक के ऊपर आ चुके फिलहाल मैदान के अंदर जय। जिन्होंने अच्छा साथ दिया है सुबह से ही। एक तरफा मुकाबला जाता हुआ फुल टॉस गेंद थी भाई, इनको मारने वाले थे क्या पाटन में शायद मारने वाले थे पर वो बच गए। उन्होंने अपना पूरा जो बैलेंस है वो आगे किया, उसके बाद आया नो बॉल दिया है अंपायर का इशारा नो बॉल, क्योंकि उनकी जो गति बिल्कुल काफी थी पर वो पूरी हाइट से गया, जो डीमर उसको कहते हैं एक सिंगल। इस दौरान टीम का टोटल 28 रन। अभी भी 3 रन की आवश्यकता। मैच की हवा निकल चुकी है, पूरी हवा जा चुकी है मैच की, क्योंकि सेमीफाइनल तक ये पहुंचे टीम जामुलवाड़ी। फिर एक बार वही गलती, और क्रिकेट में वही गलती इतनी नहीं चलती। वाइट गेंद देखिए, पहले आपके पास रन कम है, आपके पास पहला पैसा कम है और आपके पास पैसा कम है ना। बुढ़ापन में आपको, जवानी में आप नहीं कमाते तो बुढ़ापन में आपको कमाना पड़ता है, और जब आप जवानी में कमाते हैं तो बुढ़ापन में आप आराम से बैठ के सोफे पे लेट कर आप खा सकते खाना। चलिए 2 डीमर शायद हो चुके हैं और उसी के कारण गेंदबाज को बाहर किया है अंपायर्स ने, क्योंकि जो 2 डीमर डालते हैं उनको बाहर भेजते हैं अंपायर कि आप वापस गेंदबाजी इस पूरे प्रतियोगिता में नहीं कर सकते। अनुमान लगाना चाहते हैं जय। फिर एक बार तैयार, नया गेंदबाज। ये देखिए ब्लॉक ऑन की गेंद थी और ये फ्री हिट की गेंद थी, और आसानी के साथ इस मैच को पूरे करीब लाते हुए टीम का टोटल 30 रन हो चुके। अभी 1 रन की आवश्यकता। एक तरफा मुकाबला, उसके बाद एक बड़ा मुकाबला जो कि बिग ग्रुप का पहला ये प्रतिष्ठान गलमीवाड़ी उनके बीचों बीच में खेला जाएगा। भैरवनाथ 11 बरकरवाड़ी है तो टीम रहेगी। ये बाहर स्टंप के बाहर गेंद जाती है और ये टीम जीती हुए सेमीफाइनल का मैच। एक बार जोरदार तालियां हो जाए बोत्रेवाडी टीम के लिए, जा चुकी है फायनल में। प्रयत्न मी म्हणेन थोडे कुठेतरी खूप प्रयत्न कमी पडलेत खरं तर यजमान लायन्स स्पोर्ट जांभुलवाडी टीमचे, कारण का प्रथम बॅटिंग करत असताना काहीच खास करू शकले नाहीत असं वाटलं,